मंडळी रामकृष्ण हरी डिकेकरी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत छे। सटाणा डेपो मजार म्हणजे सटाणा बस स्टँडवर सगळीकडे एसटी आणि प्रवासी गर्दी पाहायला मिळस। तिथे चक्क आज पंढरपूरना वारकरी दिशी राहणार आणि त्यासनी काही मिनिटातच सगळं असणं लक्ष वेधी गिद आणि काही क्षणात बस स्टँडनं रूपांतर पंढरपूर नगरी मार होई गए। हाई किमिया शे हाई जादू शे कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सटाणा इथला कलागुण संपन्न हुशार विद्यार्थीसनी आणि पंढरीची वारी देव मामलेदारांच्या दारी ही संकल्पना मानणारा त्यासना प्राचार्य डॉक्टर श्री के.एन. गायकवाड आणि संपूर्ण शिक्षक स्टाफ सांस्कृतिक व संगीत विभाग यासना संयुक्त सहभागातून अतिशय उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बस स्टँडवर सादर केला। जे एसटी महामंडळ म्हणजेच आपली लालपरी आणि त्यासना सेवक चालक वाहक कार्यशाळा कर्मचारी अधिकारी वर्ग रात्रंदिवस प्रवासींनी सेवा करतस। पंढरपूरले ज्यासले पायी जाता येत नाही आणि पांडुरंगना दर्शननी ज्यासले तळमळ लागेलचे अशा सर्व वारकरीसले त्यासना गावातून ते पंढरपूर घी जावानं काम लालपरीना सेवक चालक वाहक करतस आणि पुन्हा सर्व वारकरीसले पंढरपूर ते त्यासना गावपर्यंत सोडानं काम त्या करतस। म्हणजेच प्रवासी देवोभव ज्या मानतस आणि अविरतपणे लालपरीना माध्यमातून समाजने सेवा करतस। सर्व प्रवासी शाळा कॉलेजना सर्व विद्यार्थीसले चांगली सेवा देतस। त्या सर्व एसटी कर्मचारीसले अनोखा प्रकारे मानवंदना देवासाठी आज सटाणा बस स्टँडवर सर्व सटाणा कॉलेजना संपूर्ण विद्यार्थी वर्ग आणि सर्व शिक्षक प्राध्यापक वर्ग येईल छे। तर मग चला आता वेळ न लावता कार्यक्रम पाहू। त्यांना आधी चॅनलला सबस्क्राइब कर द्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। मंडळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असे म्हणतात, एक तरी अंगे असू द्या कला, नाही तर काय फुका जन्मला। माणूसना जीवनात एक तरी कला त्यानाकडे असली पाहिजे आणि ही कलाना वारसा विद्यार्थीसले शिक्षकसनी हा दिलाच पाहिजे। सटाणा डेपो मधलं भक्तिमय वातावरण पाहिजे सण सटाणा आगार प्रमुख श्री राजेंद्र आयरे साहेब सर्व अधिकारी आणि एसटीना सर्व कर्मचारी सुद्धा त्यासली मिळणारी अनोखी मानवंदना पाहिजे सण मंत्रमुग्ध होई घ्यात। हो मंडळी, थांबा जाऊ नका, कार्यक्रम बाकीचे अजून।
पडेल होता मंडळी, तरी सुद्धा विद्यार्थ्यांना खूप उत्साह होता. चांगला वारकरी सुद्धा इतक्या भारी पावल्या खेळत आहे आणि इतक्या भारी पावल्या आणि इतक्या भारी फुगड्या या विद्यार्थी खेळ राहतात. आपले एसटी महामंडळ जी आहे तर ती आपल्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे, रक्तवाहिनी आहे. सगळ्या दुर्गम भागांमध्ये महाराष्ट्राची एसटी जी आहे ना नफा ना तोटा या तत्वावर बऱ्यापैकी ठिकाणी जी ती कार्यरत आहे. आमचे विद्यार्थी असतील, आमचे नातलग असतील, आमचे घरातले कुटुंबीय असतील, आपले स्वकीय असतील, यांना जी तर ते अविभाज्य घटक आहे एसटी महामंडळ हा आमच्यासाठी प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्यातला. आणि म्हणून त्या माध्यमातून ही पंढरीची वारी देव मामलेदारांच्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही एसटी महामंडळाला सुद्धा एक मानवंदना देत आहे. कारण लाखोनी जे आपले वारकरी जे ते पंढरपूर नगरीत गेलेले आणि आपल्या व्यवस्थापन समितीमधले लोक असतील, तुमचे मॅनेजमेंटचे लोक असतील महामंडळाचे, हे सर्वजण अहोरात्रपणे त्याचं नियोजन करत राहतात महिन्यापासून की इतकी पब्लिक आपल्याला न्यायची. जे वारकरी एक महिना 15 दिवस 1 आठवडा 2 आठवडा अशा पद्धतीने कुटुंबापासून दूर राहतात विठुरायाच्या ओढीसाठी, तर त्या विठुरायाची भेटी लागी जीवा असं जे आपण म्हणतो, ते विठुरायाची भेट झाल्यानंतर त्यांना ताबडतोब घरच्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे चालक वाहक असतील किंवा महामंडळातील व्यवस्थापन अधिकारी असतील, हे सर्व कर्मचारी अहोरात्रपणे अविरतपणे झटत असतात. कालच मला एक बसवाहक आणि चालक भेटले होते आणि त्यांनी म्हटलं की आम्ही फक्त आलो, चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि लगेच रिटर्न झालो. काहींचा 8-8, 9-9, 10-10, 11-11 तासांचा ट्रॅव्हलिंग आहे. काही म्हणतात गाड्या इकडून एमटी जातात, तिकडून सगळे जे वारकरी आहे ते घरी पटकन कसे येतील सुखरूप, या पद्धतीने आम्ही अविरतपणे झटत असतो. आणि म्हणून मग त्या माध्यमातून आपण काहीतरी उतरावी होऊ, समाजाचं काहीतरी देणं लागतो. म्हणून मग ह्या महामंडळवाल्यांना एक अनोखी मानवंदना आमचे कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणे कला वाणिज्य महाविद्यालय आणि आमचे सर्व प्राध्यापक वृंद, प्राचार्य, उपप्राचार्य या गोष्टीत हिरिरीने सहभाग घेतला. आणि हा आज जो कार्यक्रम आहे हा आपल्या सर्वांसमक्ष सन्माननीय आगार प्रमुख आयरे साहेब यांच्या परवानगीने इथे होत आहे. गेल्या अर्धा-पाऊण तासापासून आपण मागील आठवड्यापासून विठुरायाची पंढरी ज्या पद्धतीनं विठू नामानं दुमदुमली, तद्वतच इथे माझ्या सटाणा आगार बसस्थानक परिसर आपण गेल्या अर्धा-पाऊण तासापासून विठुरायाच्या नामानं आणि अख्खा चंद्रभागा काठ अख्खी पंढरी आणि साक्षात विठ्ठल रुक्माईचे दर्शन इथे माझ्या आगारातील सर्व कर्मचाऱ्यांना, सर्व प्रवासी बंधू भगिनींना, माता भगिनींना, आमच्या सटाणा महाविद्यालयाच्या प्राचार्य सन्माननीय गायकवाड सर, उपप्राचार्य मान्य निकम सर आणि त्यांचं संपूर्ण मॅनेजमेंट यांनी एक अतिशय सुंदर संकल्पना या निमित्तानं इथे प्रत्यक्ष साकारली. खरं तर ज्यावेळेस निकम सरांनी मला या संदर्भातली परमिशन विचारली त्याच वेळेस खूप चांगलं कार्यक्रम आपण इथे घेणार आहोत या अनुषंगाची अनुभूती आज प्रत्यक्ष आली आणि खरोखर परवानगी दिल्याचं एक सार्थक आज इथे ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं झालं. सर्व प्रवासी माता बंधू भगिनी, आम्ही देखील या सटाणा महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत. आपण म्हटलं की राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आम्ही उतराई आहोत, उतराई होण्याचा प्रयत्न करतो आहोत. परंतु आम्ही देखील आणि आम्हीच नव्हे तर या सटाणा शहरातील, पंचक्रोशीतील, बागलांमधील कित्येक पिढ्या या सटाणा महाविद्यालय आणि अगदी माझी शिक्षणाची सुरुवात देखील मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या शाळांमधून सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे आम्हा सगळ्यांची देखील एक उतराई या अनुषंगानं या ठिकाणी व्यक्त करणं, आपलं ऋण व्यक्त करणं हे माझं कर्तव्य असं मी समजतो. आणि आपण मोठेपणानं राज्य परिवहनच्या सर्वच कर्मचाऱ्यांबद्दल एक जे ऋण व्यक्त केलं, वारी असो, मागच्या काळामधला कोरोना असो, गडाची यात्रा असो, कुठलंही संकट असो किंवा विद्यार्थ्यांचं शिक्षण असो, अहोरात्रपणे माझ्या राज्य परिवहन महामंडळाचे सर्व कर्मचारी झटत असतात, अविरत कष्टात असतात. ऊन वारा पावसा कुठली तमा न बाळगता सातत्यानं जे कार्यरत असतात
आमच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर चाकरी आणि सेवेकरी असा एकत्रित योग आम्ही विठुरायाच्या दर्शनाला आम्हाला कदाचित वेळ मिळत नसेल, परंतु अखंड महाराष्ट्रातून सगळे जाणारे वारकरी असो, इकडून जाणारे पायी जाणारे वारकरी असो, त्यांची परत आणण्याची व्यवस्था असो किंवा माझ्या राज्य परिवहनच्या बसने प्रवास करून जाणाऱ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला प्रत्येक प्रवासी असो, आबालवृद्ध असो, त्यांना आम्ही विठुरायाच्या चरणापर्यंत पोहोचवतो. मात्र कुठलीही विठुरायाच्या दर्शनाची बाळास न बाळगता तातडीनं आम्ही परतीला तिथून निघतो. तर या संदर्भातनं आपल्या महाविद्यालयानं जे आमचं ऋण व्यक्त केलं किंवा त्याची ह्या सुंदरशा कार्यक्रमातून अनुभूती दिली, त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या सर्वच स्टाफचं, सगळं मॅनेजमेंटचं आणि विशेषतः माननीय प्राचार्य साहेब, माननीय उपप्राचार्य साहेब या सर्वांचं, यासोबतच मराठा विद्या प्रसारक समाजाचे बागलाण तालुक्यातली, पंचक्रोशीतली जेवढी डायरेक्टर्स आहेत, संचालक आहेत, यापूर्वी होऊन गेलेले आणि आत्ताचे विद्यमान, या सर्वांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण ही सगळ्याच्या संकल्पना आहे, आपल्या सगळ्यांच्या एकत्रित संकल्पनेतून, एकत्रित विचारातून इथे आज साकार झालेला आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करणं अतिशय गरजेचं आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. प्राचार्य डॉक्टर के एन गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द संबोधित करा. या पंढरीची वारी देव मामलेदारांद्वारे या कार्यक्रमामध्ये उपस्थित ह्या डेपोचे मॅनेजर आयरे साहेबांना धन्यवाद देईल आणि त्यांचे आभार मानेल की त्यांनी आम्हाला एका शब्दात इथं कार्यक्रम करण्याची परवानगी दिली. सर्वात जास्त वारी करणारे एसटीचे बस ड्रायव्हर आणि कंडक्टर असतात, जे वारकऱ्यांना घेऊन जातात. त्यांची वारी शेकडो बसेस सटाणा आगारातून निघतात, त्र्यंबकेश्वरला किंवा पंढरपूरला, त्यांची जास्त वारी होते. म्हणजे ते लोकांची सेवा करत तर त्यांची पण पुण्य कमवतात. मी त्यांना पण धन्यवाद देतो. सर्वांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. मंडळी, सटाणा बस स्टँड पाशी ते यशवंतराव देव मामलेदार महाराज असना मंदिर पर्यंत दिंडी निघणार शे, तर चला तुम्ही पण दिंडी सोबत. ज्या प्रकारे वारकरी पंढरपूरना पांडुरंगनी सेवा करतस, त्याच प्रकारे एसटीना कर्मचारी सुद्धा चालक वाक या प्रवासीसले पांडुरंग समजीसन प्रवासीसनी सेवा करतस. विठ्ठल आमुचे जीवन, आगमन निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल बिन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. ज्या विद्यार्थीसनी सटाणा बस स्टँडवर साक्षात पंढरपूरना दर्शन करीद, त्या विद्यार्थी सटाणा महाविद्यालयाना प्राचार्य, प्राध्यापक वर्ग सगळ्यांना एसटी महामंडळ सटाणा डेपोकडून आभार. धन्यवाद.